Hello students, today we are going to see our 11th lesson Marathas, the protectors of the nation. In last lesson we have seen the expansion of Maratha power. मराठा पॉवर कुठपर्यंत आणि कशी वाढली हे आपण पाहिलं. आता हे पेशवा जे होते ते कसे त्यांनी अजून एक्सपान्शन कसं केलं मराठा पॉवरचं आणि प्रोटेक्शन कसं केलं हे नेशन प्रोटेक्शन. ओके, नॉट ओनली ऑफ मराठा एम्पायर बट ऑल्सो ऑल नेशनचं प्रोटेक्शन कसं केलं ते आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. After Bajirao first, Shahu Maharaj appointed his son Balaji Bajirao alias नानासाहेब द पेशवा. आता एलियास म्हणजे काय तर उर्फ. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दोन नावं असतात किंवा दोन संबोधनं आपण त्याला दोन प्रकारे जर बोलवत असू तर त्यांना एलियास असं वापरलं जातं. मराठीत उर्फ असं म्हटलं जातं. म्हणजेच ही एकच व्यक्ती आहे. शाहू महाराज अपॉइंटेड द सन ऑफ बाळाजी बाजीराव. ही सन बाळाजी बाजीराव. हीज म्हणजे कोणाचं तर बाजीराव फर्स्ट. बाजीराव फर्स्टचा जो सन होता तो कोण होता बाळाजी बाजीराव आणि त्यालाच नानासाहेब असं म्हटलं जायचं. तर नानासाहेब यांना पेशवा म्हणून अपॉइंट केलं. आता पेशवा ही एक पोस्ट आहे किंवा ते एक डेझिग्नेशन आहे किंवा होतं हे लक्षात ठेवा. तर त्यांनी नानासाहेबांना पेशवा डिक्लेअर केलं. फॉलोइंग द इन्व्हॅजन ऑफ नादिर शहा देर वॉज इनस्टॅबिलिटी इन दिल्ली. इन दिस सर्कमस्टन्सेस नानासाहेब ट्रायड टू स्टॅबिलाइज द मराठा रूल इन द नॉर्थ. तर काय आहे फॉलोइंग द इन्व्हॅजन ऑफ नादिर शाह. नादिर शहानं जेव्हा अटॅक केला इन्व्हेजन केला अटॅक केला देर वॉज इनस्टॅबिलिटी इन दिल्ली. दिल्लीमध्ये पूर्ण इनस्टॅबल झालं होतं. जे पॉलिटिकल कंडिशन होती दिल्लीमधली ती इनस्टेबल होती. इन these circumstances नानासाहेब tried to stabilize the मराठा रूल इन द नॉर्थ. तर या कंडिशनमध्ये या सर्कमस्टन्सेसमध्ये नानासाहेबांनी काय केलं तर दिल्लीमध्ये स्टॅबिलाइज जी कंडिशन होती ती स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी. तर तो कसा केला अहमद शाह अब्दाली पोज्ड अ चॅलेंज टू द मराठाज ॲट पानिपत. वी शॅल लर्न अबाउट दीज डेव्हलपमेंट्स इन दिस चॅप्टर. हा जो होता अहमद शाह अब्दाली हा बाहेरून आलेला होता अफगाणिस्तानी होता आणि त्यानं इंडियामध्ये येऊन दिल्लीमध्ये येऊन इंडियावरती कसा रूल करायचा प्रयत्न केला आणि त्याला मराठ्यांनी अपोज कसं केलं चॅलेंज कसं केलं त्याला हे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. सिच्युएशन इन द नॉर्थ. द रिजन टू द नॉर्थ वेस्ट ऑफ अयोध्या प्रोविन्स ॲट द foothills of the Himalayas was called Rohilkhand in the 18th century. तर हा कोणता रिजन होता तर नॉर्थ वेस्ट ऑफ अयोध्या प्रोविन्स. ओके, नॉर्थ वेस्ट ऑफ अयोध्या प्रोविन्स म्हणजे जवळजवळ इथून नॉर्थ वेस्ट हा इथून इथपर्यंतचा असा हा जो रिजन होता तो त्याला काय म्हटलं जायचं तर रोहिलखंड असं म्हटलं जायचं. फुट हिल्स ऑफ द हिमालयाज. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच फुट हिल्स ऑफ द हिमालया. द पठान्स हू हॅड मायग्रेटेड फ्रॉम अफगाणिस्तान हॅड सेटल्ड इन दिस रिजन. जे अफगाणिस्तानातून पठाण नावाची एक जमात आलेली होती एक रिलिजन होतं आणि ते लोक तिथं येऊन राहिलेले होते. दे वेर नोन ॲज रोहिलाज. त्यांना रोहिलाज असं म्हटलं जायचं. द रोहिलाज हॅड रॉट हॅवॉक. तर त्या रॉट हॅवॉक. रॉट याचा अर्थ काय तर बीटन बाय टूल्स लाईक हॅमर. म्हणजे जसं हातोडीने छोट्या
एखाद्या गोष्टीला जर आकार द्यायचा असेल तर सतत ठोकत राहणे त्याला रॉट असं म्हटलं जातं. आणि हॅवॉक याचा अर्थ काय तर डिस्ट्रक्शन, संपवायचं आहे, खतम करायचं आहे, त्याला हॅवॉक असं म्हणतात. पण इथं हे दोन शब्द जोडून आहेत, रॉट, हॅवॉक. दिस बोथ टू वर्ड्स मीनिंग इज कहर माजवला असं मराठीत म्हणतात. एकदम डिस्ट्रक्शन चालू होतं. कुठे तर डोब रिजन ऑफ गंगा अँड यमुना रिव्हर्स. डोब रिजन याचा अर्थ त्याच्या खोऱ्यामध्ये, गंगा आणि यमुना रिव्हर्सच्या खोऱ्यामध्ये त्यांनी हाहाकार माजवलेला होता, कहर माजवलेला होता, सतत नासधूस हे ते चालू होतं. द नवाब ऑफ अयोध्या इन्व्हायटेड द मराठाज टू सबड्यू द रोहिल्लाज. द मराठाज chastised द रोहिल्लाज. तर ह्या अयोध्येचा जो नवाब होता त्यांनी काय केलं तर मराठाज, ही इन्व्हायटेड मराठाज टू सबड्यू द रोहिल्लाज. सबड्यू मीन्स टू डिफीट किंवा पनिश, यू कॅन से डिफीट. तर त्यांना डिफीट करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठांना इन्व्हाइट केलं. अँड द मराठा टू सबड्यू द रोहिल्लाज. द मराठा चॅस्टाइज द रोहिल्लाज. जसं त्यांनी मराठ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्याप्रमाणे मग मराठ्यांनी दे पनिश्ड रोहिल्लाज. अशा पद्धतीने रोहिल्लाजना त्यांनी पनिशमेंट दिलेली आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे कॉन्फ्लिक्ट विथ द अफगान्स. अफगान्स मीन्स पीपल हू लिव्ह इन अफगाणिस्तान. Ahmad Shah Abdali, the ruler of Afghanistan, was attracted by the riches of India. आता इथं रिचेसचा अर्थ असा आहे की वेल्थ. इथं रिचेसचा अर्थ वेल्थ, आणि इंडियामध्ये जो वेल्थ आहे त्याच्यावरती तो अट्रॅक्ट झालेला होता. आणि त्यामुळे तो ही मार्च ऑन द पंजाब इन 1751 CE. 1751 CE मध्ये त्यांनी अटॅक केला पंजाबमध्ये. देर वॉज अनार्ची इन द मुघल टेरिटरी. अनार्ची म्हणजे डिसऑर्डर, किंवा मराठीत आपण त्याला गोंधळ किंवा खूपच गडबड झाली, कारण अचानक त्यांनी मार्च केला किंवा अटॅक केला पंजाबवरती म्हणून. द मुघल्स वेर फेसिंग द थ्रेट ऑफ अब्दालीज इन्व्हॅजन. द मुघल्स वेर फेसिंग द थ्रेट ऑफ अब्दालीज इन्व्हॅजन. अशा पद्धतीनं इथं थ्रेट याचा अर्थ भीती असा होऊ शकतो, फिअर. तर मुघल्सना आता अब्दालीच्या इन्व्हॅजनची, अटॅकची भीती वाटायला लागली. दे फिअर्ड अबाउट द इन्व्हॅजन ऑफ अब्दाली. In these circumstances, the Mughals found it necessary for their own protection to seek the help of the Marathas. तर अशा सर्कमस्टान्सेसमध्ये मुघलनी काय केलं तर त्यांच्या ओन प्रोटेक्शनसाठी त्यांनी मराठ्यांकडे हेल्प मागितली. द एम्परर वॉज शुअर ऑफ मराठा स्ट्रेंथ अँड इंटेग्रिटी. इंटेग्रिटी मीन्स सिन्सिअरिटी. मराठास किती सिन्सिअर आहेत, त्यांच्याकडे किती स्ट्रेंथ आहे त्याच्याबद्दल एम्परर शुअर होता. एम्परर म्हणजे बादशाह, जो दिल्लीतला बादशाह होता तो शुअर होता की मराठा कॅन प्रोटेक्ट दिल्ली. देर वॉज नो अदर पॉवर स्ट्रॉंग इनफ टू प्रोटेक्ट दिल्ली. Therefore, the emperor entered into a treaty with the Marathas in April 1752. आता ट्रीटीचा अर्थ काय तर डील. मग ह्या एम्परर ऑफ दिल्लीचा ट्रीटी झाला कोणाबरोबर तर मराठास बरोबर इन एप्रिल 1752 मध्ये. अकॉर्डिंग टू दिस treaty, the Marathas agreed to protect the Mughal power from enemy like the Rohillas, the Jats, the Rajputs and the Afghans. तर ह्या ट्रीटीनुसार काय झालं, काय ठरलं होतं, काय डील झालं होतं तर मराठाजनी दिल्ली पॉवर किंवा दिल्ली एम्पररला, दिल्ली एम्पायरला प्रोटेक्ट करायचं अगेन्स्ट हू, अगेन्स्ट रोहिल्लाज, जाट्स, राजपूत अँड
Afghans. In return, the Marathas were to get cash money, the right to collect chauthai in the territories of the Punjab, Multan, Rajputana, Sindh and Rohilkhand and the Subedari of Ajmer and Agra province. तर ह्या बदल्यात त्यांनी जसं मराठ्यांनी प्रोटेक्शन करायचं हे डील झालं. डील म्हणजे काय तर गिव्ह अँड टेक. तुम्हाला जर काही मिळत असेल तर तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. जसं मराठे प्रोटेक्ट करणार हे त्यांनी कबूल केलं, तसं मग मराठ्यांना त्याच्या बदल्यात काहीतरी मिळायला पाहिजे. मग त्यांनी काय द्यायचं कबूल केलं तर दे वेअर टू गेट कॅश मनी and right to collect chauthai in territories of Punjab, Multan, Rajputana, Sindh and Rohilkhand. या एरियाजमध्ये चौथाई कलेक्ट करायचा राईट त्यांना मिळाला. चौथाई याचा अर्थ जो रेव्हेन्यू कलेक्ट करतील त्याच्यातला 4th पार्ट हा त्यांच्याकडे राहणार. पुन्हा अँड सुभेदारी ऑफ अजमेर अँड आग्रा प्रोविन्स. आता सुभेदारी म्हणजे काय तर सुभेदारी याचा अर्थ असा की पूर्ण रेव्हेन्यू आणि तिथलं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन हे लोकच बघणार. हे म्हणजे कोण तर मराठाच, आग्रा आणि अजमेरचं. हे त्यांना ह्या ट्रीटीमध्ये राईट्स मिळालेले होते. ॲज पर द ट्रीटी द पेशवा सेंड द शिंदे होलकर आर्मीज फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिल्ली ऑन बिहाफ ऑफ द छत्रपती. As per the treaty, the Peshwa sent the शिंदे होलकर आर्मी. शिंदे आणि होळकर यांची आर्मी यांनी प्रोटेक्शनसाठी, दिल्लीच्या प्रोटेक्शनसाठी छत्रपतींच्या बिहाफमध्ये. आता इथे छत्रपती म्हणजे कोण तर छत्रपती शाहू महाराज जे सातारला होते ते खरे स्वराज्याचे राजे होते आणि त्यांच्या बिहाफमध्ये हे पेशवे काम करत होते आणि त्यांच्याच बिहाफमध्ये छत्रपतींच्या बिहाफमध्ये दिल्लीच्या प्रोटेक्शनसाठी शिंदे होळकर आर्मीला पाठवण्यात आलं. When Abdali learned that Marathas were marching to Delhi, he went back to his country. जेव्हा या अब्दालीला कळलं की मराठा हे दिल्लीवरती मार्च करत आहेत, म्हणजेच अटॅक करत आहेत किंवा चालून येत आहेत, तेव्हा तो थोडासा विचकला आणि तो त्याच्या कंट्रीला रिटर्न बॅक गेला. He went back to his country. Because the threat of Abdali was thus thwarted due to the Marathas, the emperor gave them chauthai rights to the Mughal subhas. तर आता त्या थ्वॉटर्स याचा अर्थ काय फिनिश्ड. अशा पद्धतीनं जर मराठा नुसते मार्च करत आहेत या न्यूजनी जर तो अहमद शाह अब्दाली हा परत त्याच्या कंट्रीमध्ये निघून गेला तर मग ह्या एम्पररनी खुश होऊन काय केलं तर चौथाई राईट्स म्हणजे अगेन 4th पार्ट ऑफ द रेव्हेन्यू दे कलेक्टेड म्हणजे चौथाई कलेक्ट करण्याचा राईट अगेन त्यांनी मुघल सुभ्यामधला सुद्धा. सुभा याचा अर्थ 1 पार्ट 1 रिजन, एका रिजनचा राईट त्यांनी मराठ्यांना दिला. These subhas included Kabul, Kandahar and Peshawar. Though the subhas were previously a part of the Mughal Empire, now they were part of Abdali's Afghanistan. आता हे काय झालं होतं त्यांनी जे सुभे म्हणजे ह्याचाच अर्थ रिजन कोणते दिले होते तर इथं दिलेलं आहे काबूल, कंधार अँड पेशावर. तर काबूल, कंधार, पेशावर हे जरी पूर्वी दिल्ली एम्पररच्या अंडर होते तरी ते सध्या मात्र अब्दालीच्या अंडर अब्दालीचा पार्ट म्हणून होता आणि तो अफगाणिस्तानमध्ये होता. आणि आता ह्या ट्रीटीमध्ये जसं त्यांना हा पार्ट ह्याचा चौथाई कलेक्ट करायचा राईट जसा दिला होता तसंच ॲज पर द ट्रीटी इट वॉज अ ड्युटी ऑफ मराठाज टू विन द सुभास बॅक फ्रॉम अब्दाली अँड अनेक्स देम टू द मुघल एम्पायर. तो पार्ट परत एकदा जिंकून अब्दालीकडून आपल्या रिजनमध्ये घेण्याचं काम मात्र आता परत एकदा मराठ्यांवरती आलेलं होतं.
Abdali, however, wanted to bring under Afghan control the region up to the Punjab. So the conflict between Maratha and Abdali was imminent and inevitable. तर अशा पद्धतीनं जसं मराठ्यांची ड्युटी होती की त्यांनी अब्दालीच्या किंवा अफगाणिस्तानमध्ये असलेला हा पार्ट आपल्या अंडर घ्यायला पाहिजे, परत कंट्रोल त्याचा घ्यायला पाहिजे, तसंच अब्दालीला काय वाटत होता, ही वॉन्टेड टू ब्रिंग अंडर अफगाण कंट्रोल द रिजन अप टू द पंजाब. त्याला मात्र इकडचा आपल्या इंडियामधला, हिंदुस्थानातला पंजाबपर्यंतचा हा रिजन होता तो परत हवा होता. सो द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द मराठाज अँड अब्दाली वॉज एमिनंट अँड इनअवॉइडेबल. एमिनंट मीन्स क्लिअर होतं की आता अब्दाली आणि मराठाज यांच्यात कॉन्फ्लिक्ट होणार आहे, फाईट होणार आहे. आणि इनएव्हिटेबल म्हणजे अनअवॉइडेबल. ते अवॉइड करता येणं शक्य नाही आता कुठल्याही सिच्युएशनमध्ये, हे आता क्लिअर होतं. तर आता नेक्स्ट पार्ट जो आहे आपण पेशवा नानासाहेब, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.